दिसतच नाही मला वाटतं. तो आणलाय पप्पा म्हणून त्याला बाहेर काढला वाटतं. म्हणून ते इथे होतं सकाळपासून कधीपासून बघतोय. इकडे ना आम्हाला एक पक्षी सापडलाय आणि त्याला पाणी पाजायचंय म्हणून या मुलीला लागलं पाणी आण, तर हिने बादली आणली, त्याला बुडवून मारायचंय. जर माझ्या मोबाईल वरती पाणी सांडलं तर बघ. नाही ते वाटी आहे ते आण ना, बादली तर आण बा इथं. रिद्धी सिरियसली आय नो तुला सकाळी आत्ताच उठवून बसवलंय, नाश्ता पण दिला नाहीये म्हणून तू अशी हरकती करणार आहेस का? आपण नदीवर नेतोय, तयार झालाय तो. हो नदीवर जायचं आपल्याला इकडनं. हे बघ इकडे येते आणि त्याला ना आय थिंक वाटतं दिसत नाहीये. हा म्हणजे त्याला एवढा जवळ जरी पंखा हे नेला. आणि त्याची मम्मा आय थिंक वरती तसे फिरते ओरडत. काय करतो रे? One hour later. स्पायडरमॅन स्पायडरमॅन स्पायडरमॅन. कसं आहे तुला? आंघोळीला चाललोय की कुठे चाललायस तू? हे असं तुमची रक्षण आमची. पण मला हे कळत ना, स्पायडरमॅन तर 6 फीटचा होता. ही अर्धी फीट खाली जमिनीत घुसली का? दरवाजा कोण बंद करणार? नॉनसेन्स. तुला कशासाठी ठेवलंय? व्हिडिओ काढायला. आज मला नाव सांग त्याचं. चला तो स्पायडरमॅन चाललाय. फॉलो मी. येस येस. से हाय टू माय व्लॉग. घरात कुठे काम नसत करायची, जा फिरायचं असतं गावी आल्यावरती. चला तिकडे काय चाललंय? अरे वेळ आहे अजून, लहान आहेस. कशाला डोकं आधीच कमी तिला. पण नैतिकचं नाव का खराब करतायत? बिचारा नैतिकने काय केलं? बदनामी करतात माझ्या नावाची. हा हा नैतिक बी लाईक मुझे क्यों तोडा? थोडा तो थोडा इतना की थोडा. नवरी नटली. बर्थडे संध्याकाळी आहे. बर्थडे संध्याकाळी आहे. उद्या आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत नदीवरती आंघोळ करायला. आम्ही आता येऊन 4था दिवस आहे आजचा. अजून 2-3 लोक आमची यायची आहेत, नंतर मग मेन दिवस आहे. उद्या माझ्या आत्याचा बड्डे सेलिब्रेशन पण आहे 50th. आणि आता आम्ही चाललो आहे सगळेजण नदीवरती आंघोळ करायला, जे की ऑलरेडी आम्ही आंघोळ केली आहे. फक्त ह्या 4 मुलांसाठी चाललो आहे आम्ही फक्त नदी बघायला चाललो आहे. तर चला बघूयात. आणि 11 वाजलेत. खूप गरमी होते, खूप म्हणजे खूप गरमी होते. काय बोलतोस प्रबल? कसं वाटतं तुला? मला वाटते आले बरं वाटतं. आणि गरमीचं काय? गरमी तर भरपूर आहे. भरपूर आहे गरमी. येस येस. चला आपण आता मजा करूयात मस्त नदीवरती जाऊन. ये लेट्स गो. इथे मी एक्सपेक्ट केलेलं की मुंबईपेक्षा थंडी असेल, कारण की मम्मीने आल्याच दिवसाला नेक्स्ट डेला मला कॉल करून सांगितलेलं, महिमा इथे खूप गारवा आहे, इथे खूप छान वेदर आहे, तुम्हाला बरं वाटेल इथे येऊन. कारण की मुंबईत आपल्याला खूप गरमी होते. बट इथे आल्यावर सेमच सिच्युएशन आहे. वो स्कॅम झालेला आहे माझ्यासोबत. लास्ट इयर ॲटलीस्ट पाऊस होता इथे, त्यामुळे एवढी गरमी नव्हती. बट ह्या वर्षी सेम सिच्युएशन जशी मुंबईत आपल्या खूप गरमी आहे. एवढी हिरवळ आहे बट हवा वगैरे तेवढी काय नाही आहे. आता जाऊयात आपण नदीवरती. लास्ट इयर तरी पाणी होतं, ह्या वर्षी तर पाणीच नाही आहे.
हे जिकडे आता आम्ही बसलोय ते सगळं वरतून पाणी होतं आणि पाणी मग स्वच्छ होतं. ह्या वेळेला अजिबात पाणी नाही. हे घे माझं सामान दे. हे घे. बॅगेत टाकून दे ते. ये बाबा उडी नको करू. त्या म्हशी कशा डबक्यात जाऊन बसतात तेव्हा तिकडे 2 म्हशी बसल्या डबक्यात. हा बा हिरो ए हिरो अरे कोण तू कोण आपण काय स्टाईल आहे भाई. कपडे धुवायला आली नदीवरती विदाऊट साबणाचे. काय तुझं पाण्यात मुस्कत काढते. पण हा असा का बसला तिकडे. कसं होतं ह्याला. A few minutes later. अंग करून कसं वाटतंय. मस्त. आता जास्त उकडायला लागलंय. आता आणि जास्त बोर व्हायची शक्यता आहे त्यामुळे भीती वाटायला लागली मला. आणि 12 वाजले होते. एक्झॅक्ट 12 वाजलेले आहेत आणि भर दुपारच्या 12 वाजताना गरमीत या दुकानातूनच आम्हाला घरातून बाहेर दुकान बाहेर. 1 hour later. सो आता आम्ही चाललोय. आमचा जो ग्रामदेवता आहे इकडचं पाचलोबा करून आम्ही तिकडे सगळेजण चाललोय आणि अर्धी पब्लिकच आली आहे आमच्या गाडीतनं. बाकीचे सगळेजण पप्पा वगैरे काका वगैरे येत आहेत. आता चाला. हा असा मंदिरातला आतवा भाग आहे. आम्ही बाकीच्यांची वाट बघतोय कारण की अजून ती लोक आले नाही. आय थिंक ऑटोने येतील सगळेजण. आमची कार इथेच थांबली आहे. शेवटची पण माणसं आलेत. माझे दोन्ही काका भाऊ आणि माझे पप्पा. पप्पा तुमचे केस आणि तुमचा शर्ट मॅचिंग झालाय. तुमचं ऑल ग्रे. पाचच्यात 2 बाकी. कोण घालते कारण आता का पळतो. आता का पळतो रे तू. तू आता का पळतो. सगळे तिकडे. अर्धी लोक इकडे डिवाइड. अर्धी लोक इकडे. इकडे ठीक होतं. आम्ही सगळी गँग उतरलेलो इथे बाजारपेठेत. विचार चालला तर थोडंसं चहा किंवा कॉफी घेऊ आणि नंतर मग आम्ही लोक घरी जाऊ. बाकी सगळेजण गेले गाडीने. काय घे ना. तर मग आता चाय घेऊ. ए मागं बघा.